नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्टकडे चाललेलो आहोत. मागच्या व्हिडिओजपर्यंत आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधले जे काही सगळे कन्सेप्ट्स आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये आहेत, या सगळ्या कन्सेप्ट्सच्या बाबत आपण विचार केलेला आहे. आता एक नवीन प्रकरण मी ज्याला म्हणेल की जे आपल्याला 9वी मध्ये याचे कुठलेही कन्सेप्ट्स याच्यापूर्वी आपल्याला झालेले नाहीत, असे एक प्रकरण आपल्याला आज या ठिकाणी सुरुवात करायची आहे. दॅट इज द ट्रिग्नॉमेट्री. आता विचार करूया की व्हॉट इज द ट्रिग्नॉमेट्री. फर्स्ट, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री. इट इज द ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सची ही एक ब्रांच आहे. मग या ट्रिग्नॉमेट्रीने काय करता येईल आपल्याला रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या कामांमध्ये, किंवा या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग काय होईल, कुठे आणि कशासाठी या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग केला जातो, याबद्दलही आपल्याला आज या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर ही जी ट्रिग्नॉमेट्री, ही जी ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची, यामध्ये आपल्याला काही असे डिस्टन्सेस आणि हाईट काढता येतात की जे मला प्रत्यक्ष मोजता येत नाहीत. आणि म्हणून याला काही जॉमेट्रिकली बेस आपण घेणार आहोत, आणि या जॉमेट्रिकली बेसवरून हे आपल्याला हाईट आणि डिस्टन्सेस सहज काढता येतात. आपण असा विचार करूया की एखादा समुद्रामध्ये दीपस्तंभ आहे, आणि त्या दीपस्तंभापासून जहाज किती अंतरावर आहे असं मला जर काढायचं असलं, त्याचं अंतर मोजायचं असलं, दीपस्तंभापासून जहाजाचं अंतर हे मला शोधायचं असलं, तर मला प्रॅक्टिकली ते शक्य नाही, किंवा प्रॅक्टिकली मी ते घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस जे डिस्टन्सेस आपल्याला ॲक्च्युअली मोजता येत नाहीत, प्रॅक्टिकली आपल्याला ते मोजता येत नाहीत, किंवा मोजले तरी त्याचा खूप आपल्याला योजना करावी लागते, तर असे डिस्टन्सेस आपल्याला अगदी इझी या ट्रिग्नॉमेट्रीच्या सहाय्याने काढता येतात. येस. Now we can't measure the distances by using the rope or by using the scale. असे डिस्टन्सेस आपल्याला सहज ट्रिग्नॉमेट्रीच्या माध्यमातून काढता येतात. टू फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तर एखाद्या झाडाची उंची मला काढायची आहे. तर झाडाची उंची काढताना प्रत्यक्ष मला शक्य नाही झाडाच्या शेंड्यापर्यंत जाणं आणि त्या ठिकाणाहून आपल्याला रोपने किंवा स्केलने हे झाडाची उंची मला मोजता येणार नाही. तर त्यासाठी मला वेगळी योजना काय करता येईल, हे सगळं आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये शिकायचं आहे. याच्याही पेक्षा अजून वेगवेगळे कन्सेप्ट्स या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आहेत. हा झाला त्या ट्रिग्नॉमेट्रीचा अतिशय बेसिक पार्ट, की आपल्याला ट्रिग्नॉमेट्री का शिकायचे, आपण ट्रिग्नॉमेट्रीचा विचार का करणार आहोत. हे 2 उदाहरणं म्हणजे या ट्रिग्नॉमेट्रीचे बेस आहेत असं मी म्हणेल. आता आपण या ट्रिग्नॉमेट्रीकडे जाताना पहिला मुद्दा असा विचारात घेऊया की धिस ट्रिग्नॉमेट्री ऑर धिस ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री, is related to the right angled triangle. नेहमी लक्षात घ्या, ट्रिग्नॉमेट्री is related to right angled triangle. Now we know the right angled triangle. In this right angled triangle, one angle is right angle and other 2 angles are acute angles. मला या ट्रिग्नॉमेट्रीचा विचार करताना सगळ्यात आधी राईट अँगलचा विचार करायचा आहे, राईट अँगल्ड ट्रायंगलचा विचार करायचा. नाउ इन दिस राईट अँगल ट्रायंगल, सपोज ABC is a right angle triangle
तर तुम्ही म्हणाल की राईट अँगल ट्रायंगल आम्हाला माहिती आहे, राईट अँगल ट्रायंगलबद्दल मला काय काय माहिती आहे याचं आपण रिमेंबरिंग करूया, हे आठवून घेऊया. काय काय माहिती आहे आपल्याला अबाउट द राईट अँगल ट्रायंगल. वी नो दॅट फर्स्ट दॅट इज राईट अँगल, वन इज द राईट अँगल and other two angles are acute angles, angle A and angle C. These two angles are acute angles. ही इन्फॉर्मेशन मला माहिती आहे, या इन्फॉर्मेशन मी आधी शिकलेलो आहे. ओके. दुसरं अजून काय माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात, तर मला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरम, व्हॉट इज द पायथागोरस थेरम? When we apply to this right angle triangle that is ABC, we know that hypotenuse square is equal to one side square plus other side square. हे मला हायपोथेनस शोधल्यानंतर मला राईट अँगल ट्रायंगलला पायथागोरस अप्लाय करता येईल. म्हणजे पहिला भाग मला काय माहिती आहे, तर बाय पायथागोरस we write AC square. AC square means this is the hypotenuse of that right angle triangle. AC square is equal to AB square plus BC square. Yes, this is the Pythagoras theorem. मग आता अजून काय काय मला माहिती हवी आहे राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात, मला माहिती अजून काय काय आहे. अजून एक थिंग आपल्याला कळायला हवी की देर आर टू ॲक्यूट angles in this right angle triangle, that is angle A and angle C. These two acute angles are complementary angles of each other. Why? Because sum of the measures of three angles of any triangle is 180 degree. We know this. One angle of this triangle is 90 degree, means the sum of the remaining two angles are acute angles, means sum of these two remaining angles is 90 degree, and hence these two angles are acute angles but complementary angles of each other. A is a complement of C and C is a complement of A. Yes, means angle A प्लस अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री, हे मला माहिती पाहिजे. किंवा अँगल A इज इक्वल टू 90 मायनस अँगल C, और वी राइट अँगल C इज इक्वल टू 90 मायनस अँगल A. Yes, now in this way these are the complementary angles, that is angle A and angle C. हे दोघं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता या राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात आणखी मला सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस आपल्याला ओळखता आलं पाहिजे की विच इज अ हायपोटेनस. बऱ्याच वेळा असं होतं की हे राईट अँगल ट्रायंगल या पद्धतीने काढलेलं आहे. समजा मी राईट अँगल ट्रायंगल अशा पद्धतीने काढला तर बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो की राईट अँगल ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, विच इज अ हायपोटेनस. तर नेहमी लक्षात घ्यायचं की 90 डिग्री जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड दिस इज द हायपोटेनस, मीन्स द साइड अपोजिट टू राईट अँगल इज द हायपोटेनस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. कन्फ्यूज का होतो आपण? बऱ्याच वेळा ते ट्रायंगल्स वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ड्रॉ केलेले असतात आणि मग हे ट्रायंगल्स ड्रॉ झाल्यानंतर मला 90 डिग्री मी शोधतच नाही, मी सरळ असा विचार करतो की अशा प्रकारची साईड कुठं दिसते, दॅट इज द हायपोटेनस. त्यामुळे असं न करता आपल्याला तो भाग लक्षात ठेवावा लागेल की साईड अपोजिट टू 90 डिग्री दॅट इज द हायपोटेनस, हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मग आता ह्या सगळ्या बाबी आपल्याला राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात माहिती झाल्या आहेत. अजून मी असं म्हणेल की अँगल ए, इफ वी कन्सिडर द अँगल ए, बघा मी आता अँगल ए कन्सिडर केलेला आहे. अँगल ए इज अ ॲक्यूट अँगल आणि अँगल ए जर कन्सिडर केला और अकॉर्डिंग टू अँगल ए
or with respect to angle A, मी असं म्हणेल with respect to angle A, which is the opposite side of angle A. Opposite side is BC. Yes. Which is the adjacent side of angle A? AB is the adjacent side of angle A. Yes. Means opposite side of angle A is BC. Adjacent side of angle A is AB. Now again for angle C, or with respect to angle C, which is the opposite side? Opposite side is AB and adjacent side is BC. Opposite side is AB and adjacent side is BC. म्हणजे कुठल्याही ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगलमध्ये मला ह्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत, आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. इन दिस राईट अँगल ट्रायंगल, टू अँगल्स आर ॲक्यूट अँगल्स अँड विथ रिस्पेक्ट टू वन ॲक्यूट अँगल दिस इज द अपोजिट साइड अँड दिस इज द ॲडजसंट साइड. विथ रिस्पेक्ट टू धिस अँगल अपोजिट साइड इज दिस and adjacent side is this, that is BC. ह्या बाबी मला ट्रिग्नोमेट्रीमध्ये माहिती असल्या पाहिजेत. मग आता अजून विचार करूया की या ट्रिग्नोमेट्रीमध्ये त्याच्याकडे जाण्यापूर्वी, ट्रिग्नोमेट्रीकडे जाण्यापूर्वी आपल्याला अजून एक कन्सेप्ट माहिती आहे. दॅट इज द सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. नाउ इफ सपोज triangle ABC and triangle PQR, they are similar. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल ABC and triangle PQR. These two triangles are similar. Then what happens? When the two triangles are similar, corresponding angles are congruent and corresponding sides are in proportion. We know this. Yes. Can we write the proportion of the corresponding sides? हा भाग सगळा आपण घेतलेला आहे. By 1-to-1 correspondence between the vertices of the two triangles, angle A is congruent with angle P. Angle B is congruent with angle Q and angle C is congruent with angle R. कुठल्या तरी एका करस्पॉन्डन्स हा भाग पण आपण विचारात घ्यायचा आहे. ड्यू टू एनी वन करस्पॉन्डन्स. आता इथे करस्पॉन्डन्स मी कोणता लावला आहे तर ABC करस्पॉन्ड्स टू PQR. मीन्स A करस्पॉन्ड्स टू P, B करस्पॉन्ड्स टू Q and C करस्पॉन्ड्स टू R. Yes. Now by using this correspondence, these two triangles are similar triangles, and when the triangles are similar, we write the proportion of the sides, means AB upon PQ. Means AB and PQ are the proportional sides of the two similar triangles. Yes. Again we write is equal to BC upon QR and is equal to AC upon PR. हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. मग आता हा सिमिलॅरिटीचा कन्सेप्ट आपल्याला हाईट आणि डिस्टन्सेस वापरण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरता येईल का? तर येस, वापरता येईल. त्याच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ॲक्टिव्हिटी आपण काय करणार तर जस्ट वी हॅव टू मेजर द हाईट ऑफ द ट्री. एक ट्रीची मला हाईट काढायची आहे असं मी गृहीत धरेल. ठीक आहे. मग अशा पद्धतीने दिस इज अ ट्री. येस, PQ इज अ ट्री. ह्या PQ ही एक झाड आहे असं आपण म्हणूया. याची हाईट मला काढायची आहे. मी काय करेल, हे या ठिकाणी अशा प्रकारचं ग्राउंड आहे असं मी विचार करतो. बघा आता थोडंसं ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, ती थोडक्यात मी या ठिकाणी समजून देतो की असं एक झाड या ठिकाणी आहे आणि काय घडतंय की या झाडाची सावली पडेल, शॅडो ऑफ दॅट ट्री.
आपल्याला माहिती आहे की व्हेन द सनलाईट फॉल्स ऑन दिस ट्री देन व्हॉट हॅपन्स, शॅडो विल बी कास्ट. या ठिकाणी शॅडो मिळेल. मग आता शॅडो कोणत्या बाजूला मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, तर ह्या झाडाच्या या बाजूने जर सनलाईट असेल, बघा या बाजूने जर सनलाईट असेल तर मला शॅडो या बाजूला मिळेल, इकडच्या बाजूला मिळेल. येस, म्हणजे अशा प्रकारचे सनलाईट येत आहेत असं मी गृहीत धरतो. येस, म्हणजे शॅडो आपल्याला अपोजिट साईडला मिळते नेहमी. येस, हा भाग लक्षात घ्या. मग आता त्यासाठी मी ट्रिक काय करणार की एक स्टिक म्हणजे एक काठी घेऊया आपण, बरोबर. ती आपण या ठिकाणी ठेवली. या स्टिकची लेंथ मला माहिती आहे, ह्या स्टिकची लेंथ मला माहिती आहे. लक्षात घ्या, ह्या स्टिकची लेंथ मला माहिती आहे, मी मोजलेली आहे. येस, या स्टिकची जी लेंथ आहे, वी नो द लेंथ ऑफ दॅट स्टिक. दुसरा भाग, ह्या दिस इज द ट्री, पी क्यू इज द ट्री अँड ए बी इज अ स्टिक. मग काय करणार मी, तर सनलाईट या बाजूने येतोय किंवा या बाजूने येतोय असं आपण गृहीत धरू. तर कुठून येतो आहे आपण त्या पद्धतीने ट्रायंगल्स तयार करू की आपल्याला लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण एक विचारात घेतलं की दिस इज अ सनलाईट, अशा पद्धतीने येतोय. या ठिकाणी सनलाईट अशा पद्धतीने येतोय. येस, मग आता या ठिकाणी काय करायचं आहे मला, तर सपोज दिस इज अ आर पॉइंट, दिस इज अ पॉइंट सी. द ट्री अँड दिस स्टिक विल बी परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे दोघंही त्या ग्राउंडला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. येस, सनलाईट या बाजूने येतोय, आपल्याला माहिती आहे ए सी अँड पी आर आर द रेज ऑफ द सन. हे सूर्याचे किरण आहेत. येस, आणि हे सूर्याचे किरण अशा या ठिकाणी पडत आहेत, या बाजूने येत आहे. आर क्यू इज द शॅडो ऑफ दॅट ट्री. लक्षात घ्या, आर क्यू इज द शॅडो ऑफ दॅट ट्री अँड बी सी इज द शॅडो ऑफ दिस स्टिक. या बी सी ह्या स्टिकची काय आहे, शॅडो आहे. मग आता आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागेल. काय करावं लागेल, वी नो द हाईट ऑफ दॅट स्टिक. या स्टिकची हाईट मला माहिती आहे. समजा या स्टिकची हाईट काहीतरी 1 मीटर आहे. हाईट ऑफ दॅट स्टिक इज 1 मीटर. आता इथे विचारात घेऊया आपण की ही शॅडो मला मोजता येईल. वी कॅन मेजर दिस शॅडो दॅट इज बी सी. व्हॉट इज बी सी, ॲक्च्युली मी टेप घेणार आणि त्या पद्धतीने बी सी मोजणार. बी सी मोजल्यानंतर मला इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सपोज 2 मीटर, 2 मीटर मला ही या ठिकाणी बी सी मिळते. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने मला बी सी मोजता येईल. दॅट इज द शॅडो ऑफ द स्टिक. कारण स्टिक माझ्याकडे आहे, मी ते स्टिकची लेंथ मला माहिती आहे. स्टिकची शॅडो किती पडते आहे, त्या शॅडोची लेंथ मी काढली आहे, लेंथ ऑफ दॅट शॅडो. अँड इन धिस ट्रायंगल, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, पी क्यू इज द ट्री अँड क्यू आर इज द शॅडो. येस, अँड हेन्स we can measure this shadow by using the rope or by using the scale or tape. Yes, याच्याने ही शॅडो मला मोजता येईल. देन आर क्यू इज इक्वल टू सपोज 5 मीटर, सॉरी 10 मीटर. येस, आर क्यू किती मिळाली मला, 10 मीटर मिळाली. येस, ही 2 मीटर मिळाली शॅडो, ही 10 मीटर मिळाली. मग आता वी नो दॅट दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स.
कारण हे जे रेज आहेत हे पॅरलल आहेत, हे परपेंडिक्युलर आहे, म्हणून अँगल पी अँगल ए कॉन्ग्रेंट मला मिळेल. येस. दुसरा भाग, ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी. दिस टू ट्रायंगल्स आर नाव सिमिलर. आता हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत म्हणजे रेशो मला घेता येईल, जस्ट लाईक ॲज अ सिमिलर ट्रायंगल्स. नाव व्हॉट इज द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स? पी क्यू अपॉन ए बी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी अँड इज इक्वल टू पी आर अपॉन ए सी. अशा प्रकारचा मी रेशो घेतला. रेशो घेतल्यानंतर मला काय काय व्हॅल्यू माहिती आहेत? तर पी क्यू, दिस इज द हाईट ऑफ द ट्री, दॅट इज पी क्यू. मीन्स राईट हिअर पी क्यू डिवायडेड बाय ए बी. व्हॉट इज ए बी? ए बी इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू क्यू आर. क्यू आर इज शॅडो ऑफ दॅट ट्री, दॅट इज 10 मीटर डिवायडेड बाय बी सी. बी सी दॅट इज 2 मीटर. येस. आता हा जो रेशो आहे हा आपण ड्रॉप केला, याला काही घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पी क्यू मला या ठिकाणी काढायची आहे. पी क्यू इज द हाईट ऑफ दॅट ट्री. पी क्यू इज इक्वल टू 1 into 10 मीन्स 10 upon 2 दॅट इज 5 मीटर. म्हणजे पी क्यूची जी हाईट असेल ती 5 मीटर असेल. तर तुमच्या लक्षात येत असेल इथे की ह्या ट्रायंगलमध्ये ए बीच्या दुप्पट बी सी आहे. तर इथे मी मोजल्यानंतर माझ्या लक्षात येईल की हे 10 मीटर आहे, तर हे 5 मीटर आलं पाहिजे. आता या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण घेतल्यानंतर हे प्रॅक्टिकली आपल्याला करायचं आहे. हे ॲक्च्युअल आपल्याला मोजून बघायचं आहे. हे प्रॅक्टिकल आपण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीने आपल्याला हाईट आणि डिस्टन्सेस सहज काढता येतात. मग आता याचा उपयोग ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कसा होणार? तर याच्यासाठी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हा एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. आता सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स म्हणजे नेमकं काय? तर आपण एक डायग्रॅम काढूया. त्या ठिकाणी असे राईट अँगल्ड ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. त्या राईट अँगल ट्रायंगल्सचं नीट निरीक्षण आपण करूया म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. येस. हा एक राईट अँगल ट्रायंगल मी काढला. त्याला मी नाव देतो आता ए बी अँड सी. येस. हा राईट अँगल ट्रायंगल मी काढलेला आहे. अजून एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतो. इथे डी घेऊया, इथे ई घेऊया, इथे एफ घेऊया, इथे जी घेऊया, इथे पी घेऊया, इथे क्यू घेऊया. ऑल दीज आर द परपेंडिक्युलर्स. आता मी म्हटलं की या ठिकाणी किती राईट अँगल ट्रायंगल्स तयार झाले? पहिला राईट अँगल ट्रायंगल आहे ए ई डी. येस. सेकंड राईट अँगल ट्रायंगल आहे ए जी एफ. येस. थर्ड राईट अँगल ट्रायंगल आहे ए क्यू पी. फोर्थ राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी. येस. All these triangles are similar with each other. Why? Because one angle is 90 degree and this A angle is common to all triangles. या सगळ्या ट्रायंगल्सला ए हा अँगल कॉमन आहे म्हणून हे सगळे ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर ट्रायंगल्स. मग हे जर सिमिलर ट्रायंगल्स आहेत तर मला यांचे रेशो लिहिता येतील. मग रेशो कशा पद्धतीने मी लिहिणार आहे बघा. दोन ट्रायंगल्स मी सिमिलर आहेत असा सुरुवातीला विचार करणार. येस. म्हणजे पहिला जो ट्रायंगल आहे तो मी घेणार आहे आता डी ई ए किंवा ट्रायंगल ए ई डी हा ट्रायंगल. येस. ए ई डी हा ट्रायंगल मी घेतला. दुसरा जो ट्रायंगल आहे तो मी ए जी एफ हा घेतो. सिमिलर विथ ट्रायंगल ए जी एफ. हे दोन ट्रायंगल्स मी सिमिलर घेतलेत.
आता हे दोघं ट्रायंगल्स मी सिमिलर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी आता त्या ट्रायंगलच्या साईडचा रेशो लिहिणार आहे. येस, जस्ट राईट द रेशोज ऑफ द करस्पॉन्डिंग साईड्स. करस्पॉन्डिंग साईड्सचे मला रेशो लिहायचे आहेत. मी सगळे रेशो लिहिले तरी चालतील किंवा मला आवश्यक आहेत तेवढे रेशो मी या ठिकाणी लिहिणार आहे. पहिला रेशो मी लिहिणार आहे DE, बघा, डिवायडेड बाय FG. काय लिहिलंय बघा, DE डिवायडेड बाय FG. दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ दिस ट्रायंगल. आणि दुसरा जो रेशो लिहिणार आहे मी तो लिहिणार आहे AD इज इक्वल टू AD. बघा, आपण आधी AED ट्रायंगल घेतला आहे म्हणून मी आधी DE लिहिलेला आहे. येस, नंतर मी लिहिणार आहे आता AD डिवायडेड बाय AF. येस, आता या दोन रेशोजमध्ये विच इज अ हायपोथेनस. हायपोथेनस कोणता आहे बघा, हा AD, येस, आणि AF हे हायपोथेनस आहेत त्या ट्रायंगलचे. हे मला या ठिकाणी लक्षात आलं. येस, आता मी काय करणार, या ठिकाणी हा जो रेशो आहे इथे मला अल्टरनेंडो करायचा आहे. येस, म्हणजे अल्टरनेंडो करताना मी काय करणार, तर हा DE, ED आणि FG हे जे आहे अल्टरनेंडो आपल्याला माहिती आहे, DE अपॉन हा AD आपण घेऊया इज इक्वल टू हा FG अपॉन AF असं मला घेता येईल. मग या ठिकाणी तुम्ही बघा DE अपॉन AD अल्टरनेंडो घेतल्यानंतर या रेशोचं जे इक्वॅलिटी आहे ती इक्वॅलिटी तशीच राहते. बरोबर आहे, आपल्याला अल्टरनेंडो वगैरे रेशो सगळे माहिती आहेत, त्यामुळे आपण सहज असा विचार करूया की या ठिकाणी ते तशाच पद्धतीने राहील. दुसरे दोन ट्रायंगल घेऊया. पुन्हा पहिला ट्रायंगल मी आता घेतला समजा AED, ट्रायंगल AED सिमिलर विथ ट्रायंगल. आता पुढचा ट्रायंगल मी घेणार आहे AQP. रेशो मी लिहिणार आहे AE अपॉन AQ इज इक्वल टू AD अपॉन, बघा, AD अपॉन AP. पुन्हा या ठिकाणी अल्टरनेंडो करणार AE अपॉन AD इज इक्वल टू AQ अपॉन AP. या रेशोजकडे नीट बघा, हे रेशो इक्वल आहेत, अल्टरनेंडो कडून मिळालेले आहेत, सिमिलर ट्रायंगलचे रेशो आहेत. मग आता DE अपॉन AD या रेशोकडे बघा, DE अपॉन AD. DE इज द अपोजिट साइड ऑफ अँगल A. मी काय बोलतोय माझ्याकडे नीट लक्ष द्या. DE इज द अपोजिट साइड ऑफ अँगल A अँड AD इज द हायपोथेनस. म्हणजे हा जो रेशो तयार झालेला आहे तो कशा पद्धतीने आहे की विथ रिस्पेक्ट टू अँगल A हा रेशो तयार झालेला आहे. मीन्स अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस असा एक रेशो तयार झालेला आहे. अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. तसा या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे रेशो इक्वल असतात. कुठलेही दोन राईट अँगल ट्रायंगल असले की अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस हा रेशो, येस, कोणतेही दोन सिमिलर ट्रायंगल्स असतील तर हे रेशो इक्वल असतात. म्हणजे हा रेशो मला जो मिळाला अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस, ह्या रेशोला ट्रिग्नॉमेट्रीच्या भाषेमध्ये साइन रेशो असं म्हणतात. धिस रेशो इज कॉल्ड ॲज अ साइन रेशो. या रेशोला साइन रेशो असं म्हणतात. मग साइन रेशो कसा लिहायचा हे आपल्याला याच्यावरून कळतं. येस, म्हणजे अँगल मी घेतलेला आहे A
त्याची अपोजिट साईड डी डिव्हायडेड बाय हायपोटेनस, किंवा दुसरा ट्रायंगल बघा एफ जी इज अगेन अपोजिट साइड ऑफ अँगल ए अँड अगेन ए एफ इज अ हायपोटेनस. पुढच्या ट्रायंगलकडे जाऊया आपण. ए क्यू अपॉन ए पी. बघा ए क्यू दिस इज द AE upon AD is equal to AQ. AE upon AQ, AE upon AQ is equal to AD upon AP. Yes? हां, म्हणजे हा जो रेशो मिळाला आहे मला AD upon DE सॉरी नॉट हा रेशो आपण या ठिकाणी लिहिला. ठीक आहे, तो रेशो आहेच, पण त्या पद्धतीने पण आपल्याला मिळणार आहे, तो पण आपण बघणार आहोत. पण आत्ता आपलं हे जे सुरू आहे त्या ठिकाणी मला घ्यायचं होतं DE अपॉन PQ अँड इज इक्वल टू AD अपॉन AP. AD अपॉन AP. येस. मग आता DE अपॉन हा AD मला आणता येईल. येस. इज इक्वल टू इकडे काय करता येईल, हा PQ डिव्हायडेड बाय AP. बघा हा PQ म्हणजे अपोजिट साईड डिव्हायडेड बाय हा रेशो, असं मला घेता येईल. बरोबर. आता याच्यानंतर अजून काही आपल्याला रेशोज घेता येतील का, तर घेता येतील. याच ट्रायंगलमध्ये मी काय केलं आता की अपोजिट साईड अपॉन हायपोथेनस असा रेशो प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. बघा दिस इज रेशो इज अपोजिट साईड अपॉन हायपोथेनस. हा रेशो मला मिळालेला आहे. दुसरा विचार करूया आपण की याच ट्रायंगलमध्ये असा रेशो सुद्धा इक्वल असेल की नाही. बघा AE, आता मी घेतो ट्रायंगल AED सिमिलर विथ ट्रायंगल. बघा AED सिमिलर विथ ट्रायंगल AGF. येस. रेशो घेतो म्हणजे आता AE अपॉन, बघा याचा करस्पॉन्डिंग साईड कोणती आता AE अपॉन AG. येस. इज इक्वल टू AD अपॉन AF. AD अपॉन AF. येस. मग आता पुन्हा अल्टरनेंडो करूया, काय होतं बघूया. AE अपॉन AD इज इक्वल टू AG अपॉन AF. आता AE अपॉन AD चा जर विचार केला तर AE दिस इज द साइड ॲडजसंट टू अँगल A. अँगल Aला ही ॲडजसंट साइड आहे. म्हणजे हा रेशो कसा आहे तर ॲडजसंट साइड डिव्हायडेड बाय हायपोटेनस असा रेशो मला या ठिकाणी मिळालेला आहे. हा पण तोच आहे बघा, ॲडजसंट साइड अपॉन हायपोथेनस. AG दॅट इज द ॲडजसंट साइड अँड AF इज द हायपोथेनस. म्हणजे या ठिकाणी तो रेशो मला वेगळा लिहिला गेला होता. आणि असा रेशो जर तुम्ही लिहिला तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कोसाइन रेशो. दिस इज द कोसाइन रेशो. दिस इज द साइन रेशो. अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस इट इज द साइन रेशो. येस. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सिमिलॅरिटीवरून ते रेशोज त्या पद्धतीने लिहिता येतात. येस. अजून तिसरा रेशो मला सुद्धा लिहिता येईल इथे. हेच दोन ट्रायंगल्स मी सिमिलर घेणार आणि अजून एक रेशो मला लिहिता येईल. बघूया आपण ट्राय करून आपल्याला ते रेशो लिहिता येतात का. येस. DE अपॉन, बघा DE करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे FG. DE अपॉन FG इज इक्वल टू, बघा AE अपॉन AG. AE अपॉन AG त्याच ट्रायंगलच्या या साईड्स आहेत. मग आता इथे DE अपॉन, पुन्हा अल्टरनेंडो करूया आपण. DE अपॉन AE इज इक्वल टू, बघा DE अपॉन AE अँड इज इक्वल टू FG अपॉन AG.
आता DE अपॉन AE याचा विचार करा आणि FG अपॉन AGचा विचार करा. बघा DE अपॉन AE, DE मीन्स अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन AE, AE मीन्स ॲडजसंट साइड. येस, असा एक रेशो तयार झाला. हा पण तोच आहे, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. मग असा जर रेशो तयार झाला अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, दिस रेशो इज कॉल्ड एज अ टँजंट रेशो. याला काय म्हणायचं? दॅट इज द टँजंट रेशो. याला टँजंट रेशो असं म्हणतात. काय केलं मी की या सिमिलॅरिटीवरून सगळ्या प्रकारचे रेशो मला या ठिकाणी अबाउट द राईट अँगल ट्रायंगल लिहिता आले. मग जर मी अशा पद्धतीने रेशो लिहिला, इन एनी राईट अँगल ट्रायंगल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, दिस इज कॉल्ड एज अ साइन रेशो. SINE, साइन, हा साइन रेशो आहे. ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, दिस रेशो इज कोसाइन रेशो. अँड अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, दिस इज अ टँजंट रेशो. बरोबर आहे. याला टँजंट रेशो असं म्हणतात. म्हणजे या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हे जे 3 रेशो आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. दिस 3 रेशोज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, आता एक ट्रायंगलच्या बाबत आपण विचार करूया. हे रेशो तुम्हाला कळालेले असतील. ठीक आहे. एका ट्रायंगलच्या बाबत आपण विचार करूया की सपोज ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल गिव्हन टू यू. तुम्हाला एक ABC राईट अँगल ट्रायंगल दिलाय. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. दिस ट्रायंगल इज ABC. दिस अँगल C, कन्सिडरिंग द अँगल C. बघा आता मी या ठिकाणी इथे लिहिणार आहे इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल A अँड अँगल C आर ॲक्यूट अँगल्स. दे आर ॲक्यूट अँगल्स. ते ॲक्यूट अँगल्स आहेत. हा 90 डिग्री झालेला आहे. लेट अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू थीटा डिग्री. आता हे थीटा, अल्फा, बीटा अँड थीटा, दीज आर द अँगल्स. आपण त्याला अँगल्स म्हणूया. आपण त्या अँगलला काही प्रॉपर असे नावं, किती डिग्री मेजरचं आहे हे मला आत्ता सांगता येणार नाही, पण दिस इज द नेम ऑफ दॅट अँगल. आपण त्याचं मेझर विचारात घेऊया. सपोज मेझर ऑफ अँगल C इज थीटा डिग्री असं मी विचारात घेईल. थीटा म्हणजे आपण त्याला व्हेरिएबल म्हणूया. थीटा डिग्री तो अँगल आहे. दॅट इज C अँगल इज ऑफ थीटा डिग्री. मग अकॉर्डिंग टू अँगल C, बघा दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. अँगल C ची अपोजिट साइड आहे AB. येस, अपोजिट साइड ऑफ अँगल C इज AB and adjacent side of angle C is BC. Yes, not AC because AC is the hypotenuse. Yes, BC ही adjacent side. म्हणून पहिला जो रेशो मी लिहिला तो रेशो मला या ठिकाणी लिहिता येईल. दॅट इज द साइन रेशो. पहिला रेशो मी लिहिणार आहे साइन रेशो. येस, आता हा साइन रेशो जो मला लिहायचा आहे त्याला सिम्पली SIN असं म्हणतात, साइन. येस, फक्त सिम्पली साइन. मग आता साइन कोणाचा आहे? तो कोणाचा साइन मला घ्यायचा आहे, कोणाचा रेशो मला घ्यायचा आहे? तर थीटाचा मला या ठिकाणी साइन घ्यायचा आहे. थीटा म्हणजेच काय? अँगल C. येस, म्हणजे साइन ऑफ अँगल C असं लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू साइन ऑफ अँगल C. या अँगल Cच्या संदर्भात मला साइन रेशो लिहायचा आहे. लिहिणार आहे मी अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. येस, इज इक्वल टू विच इज द अपोजिट साइड ऑफ अँगल C, दॅट इज AB अपॉन हायपोटेनस इज AC. AB अपॉन AC. दिस इज द साइन रेशो. मीन्स दॅट sin theta is equal to AB upon AC. Now in this way we can write sin theta.
देन नेक्स्ट रेशो दॅट इज कोसाइन रेशो. दुसरा रेशो मला आता कोसाइन रेशोचा विचार करायचा आहे. आता कोसाइन रेशो मी कशा पद्धतीने लिहिणार? कोसाइन रेशो. कोसाइन रेशो सिम्पली टेल ॲज कॉस. आपण फक्त कॉस असं म्हणूया. कोसाइन हे पूर्ण नाव आहे त्याचं, आपण कॉस असं म्हणूया. कॉस कोणाचा घ्यायचा आहे आपल्याला? तर अँगल सीचा. अँगल सी इज इक्वल टू कॉस ऑफ अँगल सी. व्हॉट इज आवर फॉर्म्युला और व्हॉट इज आवर रेशो? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. येस, ॲडजसंट साइड. ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. Which is the adjacent side? BC is the adjacent side divided by hypotenuse, that is AC. This is the cos theta, means this is the cos ratio. हा cos ratio मला या ठिकाणी मिळेल. थर्ड रेशो that is tangent ratio. Tangent ratio. आपण सिमिलॅरिटी या ट्रायंगलमध्ये आपण ज्यावेळेस सिमिलॅरिटीचा विचार केला त्यावेळेस आपण टँजंट रेशो लिहिलेला होता. कशा पद्धतीने लिहिला होता? तर एखाद्या अँगलच्या अपोजिट साईड, येस, रेशो लिहूया आपण. याला सिम्पली टॅन रेशो असं म्हणतात. टॅन ऑफ अँगल सी इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साइड. असा रेशो आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच टॅन थीटा मला लिहायचा आहे, कारण अँगल सीला आपण थीटा मानला आहे. अपोजिट अपोजिट साइड ए बी अपॉन बी सी असा रेशो मला लिहिता येईल. ए बी अपॉन बी सी. येस. नाउ इन दिस वे दीज आर द 3 फंडामेंटल अँड इम्पॉर्टंट रेशोज. हे फंडामेंटल आणि इम्पॉर्टंट रेशोज आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की सर अँगल एच्या संदर्भात लिहिता येईल का? समजा अँगल ए म्हणजे अल्फा आहे. येस, अँगल ए इज इक्वल टू सपोज अल्फा डिग्री. मग मला आता विथ रिस्पेक्ट टू अँगल ए साइन अल्फा लिहायचा आहे. साइन अल्फा मीन्स साइन ऑफ अँगल ए. येस, काय लिहिता येईल मला? Opposite side of angle A is BC. Right here BC. Formula is same. Opposite side upon hypotenuse, that is AC. Yes. हा कॉम्प्लिमेंटरी अँगल झाला. कोणाचा? अँगल सीचा. येस, अशा पद्धतीने मला लिहिता येईल. कॉस रेशो लिहिता येईल का मला? कॉस अल्फा लिहिता येईल का? येस, कॉस अल्फा. वी राईट द कॉस अल्फा लाईक दिस. adjacent side upon hypotenuse. Adjacent side is AB upon AC. yes. मला आता tan लिहिता येईल का? tan अल्फा लिहायचा. tan अल्फा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड मीन्स BC अपॉन AB. राइट हियर BC अपॉन AB. Now in this way, with respect to any two acute angles, हे कोणतेही दोन पैकी एखाद्या acute angles संदर्भात मला जर असे रेशो लिहायला लागले तर सहज आपण दिस इज द बेसिक अँड मेन फॉर्म्युला. हा जो मेन फॉर्म्युला आहे या मेन फॉर्म्युल्यावरून आपल्याला ते रेशो सहज त्या ठिकाणी लिहिता येतात. हे रेशो कशा पद्धतीने आलेले आहेत हे मी तुम्हाला अतिशय बेसिक भाग जो आहे तो सिमिलॅरिटीवरून आलेला आहे. त्या सिमिलॅरिटीवरून ते रेशो आपण जे लिहिलेले आहेत त्यांचा कशा पद्धतीने आपण प्रोसेस केली, अल्टरनेंडो केला, त्याच्यानंतर ते रेशो मिळाले, ते रेशो इक्वल असतात असा विचार करून आपण याचा विचार केलेला आहे. आणि आपण आता ट्रिग्नोमेट्रीकडे आलेलो आहे. दीज 3 आर द बेसिक अँड फंडामेंटल रेशोज अबाउट द राईट अँगल ट्रायंगल्स. That is the sine ratio, cos ratio and tan ratio. How we write the sine ratio? Opposite side upon hypotenuse. How we write the cos ratio? Adjacent side upon hypotenuse. How we write the tan ratio? That is opposite side upon adjacent side.
येस. आता घरी तुम्ही 2-3 असे राईट अँगल ट्रायंगल्स काढा, त्याला वेगवेगळी नावं द्या आणि त्या 2 ॲक्यूट अँगल्स आहेत यांच्या संदर्भात रिस्पेक्ट टू धिस अँगल राईट द 3 रेशोज अँड रिस्पेक्ट टू धिस अनदर अँगल ॲक्यूट अँगल राईट द 3 रेशोज, असे तुम्ही लिहिण्याचा सराव करायचा आहे. ओके. आज आपण हे 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेतले. आता याच्यानंतर आपल्याला पुढचे जे कन्सेप्ट आहे त्याच्याकडे जायचं आहे. त्यापूर्वी मला कुठल्याही ट्रायंगलसाठी, राईट अँगल ट्रायंगलसाठी दिलेल्या अँगलसाठी हे 3 रेशो लिहिता आले पाहिजेत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या रेशोच्या संदर्भात आणि त्याचं रिलेशन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द अँगल अँड द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, याचा विचार आपण करणार आहोत. ओके. धन्यवाद.